सकाळी उठता क्षणीच भगवान सूर्याचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि अंगणामध्ये पाणी शिंपडून छानपैकी रांगोळी काढून मस्तपैकी तयार केलं आहे माझं अंगण. आणि यानंतर माझी ही संगीताची रूम आहे आणि तुम्ही बघू शकता ही मी शेणाने सारवली. कारण इथे साधना करायची असली ना तर माणूस आपले जे आधीपासूनची जी परंपरा आहे त्याच्याशी आपण जुळलेलं पाहिजे. त्यामुळे इथे मस्तपैकी माझी ही रूम मी मस्त नैसर्गिक पद्धतीने ठेवलेली आहे की जिथे माझं मनसुद्धा लागेल. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी माझी हार्मोनियम आहे. आणि मी ना आज शंकरपाळे बनवत होती तर त्यामुळे मस्तपैकी इथे मैदा भिजवून घेतलेला आहे. 1 किलो मैद्याचे मी या ठिकाणी शंकरपाळे बनवणार आहे. तर जोर देऊन देऊन या ठिकाणी मी हा उंडा भिजवत होते. आणि ते झाल्यानंतर मस्तपैकी शंकरपाळी तळून घेतली आणि इतके छान कुरकुरीत असे शंकरपाळी आले ना की जशी बिस्किटच लागायची. आणि त्यानंतर संध्याकाळच्या आधी म्हटलं एक वेळ पणत्यांना बघून घ्यावं. आणि ह्या काही नवीन पणत्या होत्या तर त्या पणत्या मस्त काढल्यात आणि त्या पणत्यांना ना मी पाण्यामध्ये टाकलं. कारण पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्या तेल पिऊन घेत नाहीत आणि तेल त्याच्यामध्ये तसंच राहतं, मग लवकर तेल ॲब्झॉर्ब करत नाहीत त्या पणत्या. आणि मातीचा इतका छान सुगंध आला होता ना ह्या पणत्या टाकल्याबरोबर. आणि त्यानंतर त्या पणत्या इथे सुकत घातल्या होत्या. आणि तोपर्यंत म्हटलं मी आणि बाबांनी मस्त तोरणं वगैरे बांधून घेतले दाराला. आणि तोरण बांधल्यानंतर ना दरवाजे इतके सुंदर दिसत होते ना. आणि मग मध्येच बाबा सांगत होते की हे तरी आर्टिफिशियल आहे, पण जेव्हा आम्ही ओरिजिनल लावायचो ना आंब्याची पानं, झेंडूची फुलं, तेव्हा खूप प्रसन्न असं वाटायचं. आणि त्यानंतर संध्याकाळ झाली, मस्त दिवे वगैरे लावून घेतलेत. आणि घराला पण लायटिंग बाबांनी परवा दिवशीच लावून घेतली होती. आणि असं हे आमचं घर दिसत होतं सुंदर. गावामधली ना दिवाळी फारच काहीतरी मस्त मजेशीर असते. आणि बाहेरगावी कोणी नोकरीसाठी जातं, कोणी शिक्षणासाठी जातं, पण दिवाळीच्या वेळेस ना सगळेजण घरी येतात. त्यामुळं गाव पण असं भरलेलं वाटतं ना. तर असंच आमचं गाव पण या दिवाळीला असंच झालेलं आहे. आणि वातावरण इतकं छान आहे ना सगळीकडे. आणि तुम्ही बघू शकता की दिवाळी असली ना की जिकडे तिकडे कसं प्रकाशमय सगळं होऊन जातं. आणि या दिवाळीमध्ये हेच मागणं आहे देवाला की सगळ्यांच्या आयुष्यामधला जो अंधार आहे तो अंधार कायमस्वरूपी नष्ट कर आणि सगळ्यांना आरोग्य दे, सुख दे, समाधान दे, एवढंच ईश्वराकडे मागणं आहे. आणि